जवळपास 146 कोटी लोकसंख्येचा आपला देश. एकीकडे यातले बहुतेक ग्रामीण भागात राहतात, तर दुसरीकडे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. दर दिवशी आपल्यापैकी लाखोंना एक सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि उरलेले, अर्थात आपण सर्वजण, अजूनही आपल्या अनेक प्रश्नांवर, समस्यांवर, अडचणींवर उपाय कसा शोधावा याचाच विचार करत आहोत. अजूनही ही कहाणी अशा एका माणसाची आहे ज्यानं विचार मुळी केलाच नाही, केली ती फक्त कृती. भारतातल्या 1820 दारिद्र्य 5वीलाच पुजलेल्या अत्यंत गरीब समाजातला एक. त्यानं ठरवलं की जर सत्तेत असणाऱ्यांनी त्याच्या माणसांना मदत केली नाही तर तो त्याच्या माणसांना मदत करेल. त्याचा स्वतःवर विश्वास होता, स्वतः कंबर कसून काम करण्यावर विश्वास होता आणि त्यानं तेच केलं, अगदी क्षणाचीही उसंत आणि शब्दाचाही विचार न करता, स्वतःच्या हातांच्या भरोशावर. ही कहाणी आहे दशरथ मांझीची, ज्यानं प्रत्यक्ष पहाडालाच कापून काढलं, फक्त त्याच्या माणसांना डॉक्टरकडे वेळेत पोहोचता यावं म्हणून. गेल्लोर गाव तसं चांगलं. तो काळ होता 1960चा. बिहारच्या गयामध्ये अत्री भागाच्या डोंगराळ प्रदेशात भूमिहीन मजुरांची एक जमात राहत होती, मुसहार. गेल्लोर नावाच्या त्या छोट्याशा खेडेगावातही त्यांना जातीव्यवस्थेच्या अगदी तळाशी स्थान देण्यात आलं होतं. पाणी, वीज, शाळा आणि वैद्यकीय सेवा या मूलभूत गरजाही त्यांना नाकारण्यात आल्या होत्या. मुसहार गावाबाहेर एका 300 फूट उंच डोंगरापल्ल्याड राहायचे. हा डोंगर म्हणजे त्यांच्या आणि विकासादरम्यानची जणू सीमारेषाच होती. इतर सगळ्याच मुसहारांप्रमाणेच दशरथ मांझीही त्या 300 फूट डोंगरापलीकडेच कामासाठी जायचा. त्याची पत्नी फुगणी त्याच्यासाठी रोज जेवण घेऊन यायची. रस्त्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे तासनतास डोंगरावर चढउतार करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका दगडाच्या खाणीत मांझी काम करायचा. तळपत्या उन्हात दगड फोडावे लागत असल्यामुळे दुपारपर्यंत त्याच्या शरीरातला प्रत्येक अवयव बंड करून उठायचा. पण मांझीकडे पर्याय नव्हता. भुकेल्या पोटाने आणि निथळत्या घामाने दशरथ मांझी दररोज फुगणीची वाट बघायचा. त्या दिवशीही रखरखीत उन्हामुळे आणि पोटातल्या भुकेमुळे मांझी काकुळतीला आला होता. जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती. खूप उशिरानं फुगणी आली. इतका उशीर का केला हा प्रश्न रागावलेल्या मांझीच्या अगदी ओटांपर्यंत येऊन तिथेच थबकला. फुगणीच्या हातात काहीच नव्हतं. तिच्या अंगावर ठिकठिकाणी खरचटलेलं होतं. ती पायानं लंगडत चालत होती, जवळपास फरफटतच. दशरथ मांझीला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडली आणि केवलवानं रडायला लागली. काय झालं होतं? डोक्यावर आलेल्या सूर्याला न जुमानता तो डोंगर चढणाऱ्या फुगणीच्या शरीरानं सूर्यासमोर हार पत्करली होती. डोंगर चढता चढताच तिला घेरी येत होती. त्यातच तिचा पाय एका सैल झालेल्या दगडावर पडला आणि ती कोसळली. काही तासांनी शुद्धीवर आल्यानंतर तिला पहिली आठवण झाली होती ती दशरथची. फुगणीच्या डोळ्यातलं पाणी पाहून दशरथ मुळापासून हादरला आणि त्यानं त्या क्षणीच एक निर्धार केला. मांझीनं त्याच्या शेळ्या विकून टाकल्या आणि त्यातून 3 वस्तू खरेदी केल्या: हातोडा, छिन्नी आणि पहार. तो त्या 300 फुटाच्या अकरार विक्रार डोंगराच्या अगदी टोकावर गेला आणि आत्तापर्यंत फक्त दगड फोडणाऱ्या त्याच्या हातांनी थेट डोंगर फोडायला सुरुवात केली. मांझी एकटा होता, पण त्याचा निर्धार पक्का होता, जो त्यानंतरची 22 वर्ष त्याची सोबत करणार होता. त्यानं ठरवलं होतं. त्या डोंगरानं आजवर अनेक जीव घेतले, संसार उद्ध्वस्त केले. माझ्या प्रेमळ पत्नीला त्यानं पोहोचवलेली इजा मी सहन करू शकत नाही. आता माझं अख्खं आयुष्य यात खर्ची पडलं तरी बेहत्तर, पण मी हा डोंगर फोडून त्यातून रस्ता बनवणार. अख्ख्या गावात मांझीच्या या निर्णयाची चर्चा सुरू झाली. त्यानं त्याची नोकरी सोडली. त्याच्या कुटुंबाला अनेक वेळा उपवास घडू लागला. त्यातच फुगणी आजारी पडली. पण डॉक्टर 15 किलोमीटर लांब वजीरगंजमध्ये होता, त्यास 300 फूट डोंगरापल्ल्याड. डॉक्टरकडे पोहोचण्याआधीच फुगणीनं प्राण सोडला. फुगणीच्या जाण्यानं मांझीचं जणू सर्वस्व उद्ध्वस्त झालं आणि त्याचा निर्धार अजूनच पक्का झाला. हे सोपं काम नव्हतं, पण दशरथ मांझी ठाम होता, कठोर होता, कठीण होता.
त्या डोंगरापेक्षाही कठीण. बऱ्याचदा तो डोंगर जणू मांजीवर दगडांचा मारा करायचा. मांजी पडायचा, जखमी व्हायचा, पण परत उठायचा आणि घाव घालायला सुरुवात करायचा डोंगराच्या छाती. पण डोंगर फोडायचा तर पोट भरणंही गरजेचं होतं. मांजीच्या घरात 2 उपाशी चिमुकली तोंडं होती. त्यांच्या तोंडासाठी तरी घास कमवावा लागणार होता. मग अशावेळी मांजी अगदी गरजेपुरता परतावा घेऊन लोकांचं सामान डोंगरापार करून द्यायचा, एकटा. वर्षामागून वर्षे लोटली, डोंगर बधत नव्हता आणि मांजी थकत नव्हता. 10 वर्षानंतर त्या अचल 8-10 डोंगरांच्या छातीत मांजीनं चांगलीच मोठी फट केली. लोकांचा आता मांजीवर विश्वास बसायला लागला. काही हात मदतीसाठी आले आणि तब्बल 22 वर्षानंतर 1982 साली अख्खं गेल्लोर गाव त्या दुभंगलेल्या डोंगराकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतं आणि अखेर पहाडाला हार मानावीच लागली. मांजीनं त्या बलाढ्य डोंगराच्या छातीवर शेवटचा घाव घातला आणि मोकळ्या झालेल्या आरपार वाटेवर येऊन तो उभा राहिला. 22 वर्ष. दशरथदास मांजीचा संघर्ष या पायवाटेच्या रूपानं यशस्वी झाला होता. एका बहिष्कृत जातीच्या भूमिहीन मजुरानं 300 फुटाच्या डोंगराचा पराभव केला होता. त्याला जिंकलं होतं. मांजीनं त्या डोंगरातून तब्बल 360 फूट लांब आणि 30 फूट रुंद रस्ता काढला होता. आता वजीरगंज, तिथले डॉक्टर, तिथल्या शाळा, तिथला रोजगार अवघ्या 5 किलोमीटर इतक्या जवळ आला होता. अत्री भागातल्या तब्बल 60 गावांना या रस्त्याचा लाभ मिळत होता. शाळेत जाण्यासाठी लहानग्यांना फक्त 3 किलोमीटर चालावं लागत होतं. या लहानग्यांसाठी आता दशरथ मांजी बाबा झाले होते. वयामुळे नाही, तर त्यांच्याबद्दल मनापासून वाटणाऱ्या आदरामुळे. पण दशरथ मांजी उर्फ बाबा तेवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी आता डोंगरातून जाणाऱ्या या पायवाटेवर शहराच्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळणारा एक जोडरस्ता बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लोकांकडे मदत मागायला सुरुवात केली. आपली मागणी थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते रेल्वे रुळाला धरून चालतच निघाले. आपल्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वाटेत लागणाऱ्या सर्व रेल्वे स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांच्या सह्या त्यांनी घेतल्या. रस्ता बांधणी, गावात हॉस्पिटल, मुलांसाठी शाळा आणि गावासाठी पाणी या मागण्यांसाठी त्यांनी दिल्ली दरबारी अर्ज केला. 2006 मध्ये बाबा दशरथ मांजी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीला त्यांच्या जनता दरबारमध्ये गेले. बाबांच्या या सगळ्या कामांमुळे मुख्यमंत्री प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांची स्वतःची खुर्ची, मुख्यमंत्र्यांची खुर्ची बाबांना बसण्यासाठी देऊ केली. मांजी ज्या समाजातून आले होते त्या समाजातल्या कुणाही व्यक्तीला इतका आदर सन्मान कदाचित पहिल्यांदाच मिळाला असावा. मांजीच्या या अतुलनीय कामगिरीची पोचपावती म्हणून सरकारने त्यांना एक जमीन देऊ केली, तर बाबा मांजींनी ती जमीन एका हॉस्पिटलसाठी दान करून टाकली. सरकारनं त्यांच्या नावाची पद्मश्री या केंद्र सरकारच्या मानाच्या पुरस्कारासाठी शिफारसही केली. मात्र वन विभागानं या शिफारसीला तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांचा दावा असा होता की मांजींनी फोडलेला डोंगर हे बेकायदा कृत्य आहे. मला हे पुरस्कार, ही प्रसिद्धी या पैशाशी काहीही घेणं देणं नाही. मला हवंय ते म्हणजे माझ्या गावासाठी एक रस्ता, एक शाळा आणि एक हॉस्पिटल. माझे गावकरी खूप कष्टाचं आयुष्य जगतायत. यामुळे माझ्या गावच्या महिलांना, मुलांना खूप मदत होईल. मांजींना हवा असलेला रस्ता अस्तित्वात यायला पुढे 30 वर्षे उलटावी लागली. 17 ऑगस्ट 2007 त्या बलाढ्य डोंगरालाही हार पत्करायला लावणाऱ्या जिद्दी, निर्धारी दशरथ मांजींना कर्करोगाशी झुंजताना मृत्यू ओढवला. त्यांनी आयुष्यभर जे केलं त्यातलं कणभरही स्वतःसाठी नव्हतं. माझ्या पत्नीवर असलेल्या प्रेमापोटी मी हे काम सुरू केलं होतं, पण माझ्या माणसांसाठी, माझ्या गावासाठी मी ते आयुष्यभर करीत राहिलो. जर मी केलं नसतं तर कुणीच केलं नसतं. दशरथ मांजीचे हे शब्द आपल्या देशाचं वास्तव अगदी स्पष्टपणे व्यक्त करणारे आहेत. त्यांनी आयुष्यभर ज्या त्यांच्या माणसांसाठी, गावासाठी संघर्ष केला, ती माणसं आजही गरीबच आहेत. तिथे विजेचे खांब तर आहेत, पण वीज नाही आहे. पाण्याचे नळ आहेत, पण त्या नळांना पाणी नाही आहे. अगदी नावालाच म्हणावं असं शिक्षण. ना हॉस्पिटल आहे, ना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा. मांजींच्या सुनेचाही काही महिन्यांपूर्वी
आजारपणामुळे मृत्यू झाला. मांजीनं दिलेल्या संघर्षाच्या इतक्या वर्षानंतरही तिथल्या लोकांचं वर्तमान आणि भविष्यही आणखी एका संघर्षात हेलकावे खाते, गरिबी. अजूनही तिथल्या पेशंटला एक साधा डॉक्टर आणि किमान आवश्यक वैद्यकीय सुविधा आवाक्याबाहेरच्याच वाटतायत, न परवडणाऱ्या ठरतायत. दशरथ मांजीचा वारसा आजही कायम आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. तो अस्तित्वात आहे, इतरांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी लढणाऱ्यांमध्ये, नवनव्या संकटांचा सामना करणाऱ्यांमध्ये आणि नवनवी आव्हानं सर करणाऱ्यांमध्ये, जो तुम्हा आम्हा सर्वांमध्ये जागता आहे, ज्यांचा संकटांच्या अशाच पहाडांशी सामना आहे. दशरथदास मांजीचा वारसा, त्यांची प्रेरणा त्यांच्यासोबतच संपून जायला नको. आव्हानाचा सामना करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्यासारख्या लाखोंमध्ये तो वारसा जतन व्हायला हवा, वाढायला हवा. समोरची एखादी समस्या मी स्वतः सोडवणार आहे असं तुम्हाला किती वेळा वाटतं. आता वेळ आली की तुम्ही स्वतः हातोडा घेऊन पुढे या आणि अशा अगणित समस्यांचे डोंगर फोडून काढण्यासाठी सज्ज व्हा. आज देशाला तुमची गरज आहे, तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा असामान्य सामान्यांच्या धैर्यकथा इतरांपर्यंत पोहोचवा आणि इतरांनाही प्रेरणा द्या पुढाकाराची. या माउंटन मॅन दशरथ मांजीच्या या यशोगाथेपासूनच ही सुरुवात करा.